मनसेची रविवारी मुंबईमध्ये बैठक. रवींद्र नाट्य मंदिरात 10 वाजता बैठकीचं आयोजन. मनसेच्या संघटनात्मक रचनेमध्ये बदल जाहीर केले जाण्याची शक्यता. वाळू माफियांवर कठोर कारवाई करा, आमदार असलम शेख यांची मागणी. तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडनं कठोर कारवाईचं आश्वासन. नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये फहीम खान नंतर सय्यद अलीचं नाव चर्चेत. सय्यद अलीच्या हालचालींवरही तपास यंत्रणांची करडी नजर. रुग्णालयातल्या आरक्षित खाटांसाठी विधिमंडळामध्ये एक विशेष कक्ष निर्माण करणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय. देशाची प्रगती होणार असेल तर कबर उखडून टाका. औरंगजेबाची कबर पाडण्यावरनं अबू आझमी संतापले. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरनं पुरावा नष्ट केल्याचं कलम लावा. इंद्रजीत सावंतांच्या वकिलांची पोलिसांकडे मागणी. नागपूर हिंसाचार प्रकरणातला आरोपी फहीम खानचं मालेगाव कनेक्शन समोर. फहीम खान मालेगावमध्ये आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या कार्यालयाचं केलं होतं उद्घाटन. आणि जरांगे दररोज वेगवेगळी वक्तव्य करतात, माध्यमांनी त्यांना महत्त्व द्यायला नको. नवनाथ वाघमारेंची मनोज जरांगेंवर शेलक्या शब्दात टीका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.